बाप्पा शांते, कुठे चालली तू बेलणं गिलणं घेऊन? जायचं आहे, पिटाई करायची आहे. एका बाईची आज पिटाई होणार आहे. कोणाची पिटाई करायला चालली तू? ते सविती नाही का, सविती, तिचा दातच होता माया लय दिवसाचा. आज आली ते माया सट्ट्यामध्ये. आज दाखवतो ना तिले शांताबाई काय चीज आहे. तर आज दाखवतो. सराई संग पंगा घ्याव तिनं, मा संग पंगा नाही घ्याव. मा संग पंगा घेतला तिनं. भाऊजी तशी ती आपल्या घरात लय खार करते. तिची अक्कल ठिकाणावर आणाच लागते. शांताबाईनी राहू द्या, काही जाऊ नका. तूही राहू दे रंजना, काही जाऊ नको. फालतू त्या बाईच्या नांदी नका लागू तुम्ही जासान ते बाई हातानं डोकं गिको फोडून घेईन आणि तुमच्या नावाचा रिपोर्टही देऊन येईन. म्हणेन की या बाईनंच माझं डोकं फोडलं. कुठं लेण्याचे देणे पाडता, पोलीस स्टेशनची चक्कर लावायला लावता. राहू द्या, काही जाऊ नका. तुम्हाला माहित आहे ना ते घर सुद्धाच आहे का? सुद्धाच नाही ना ते घर. भाऊजी आता तुम्ही बोलू नका आणि तुम्ही बोलू नका. मा म्हणतात मी लय मुलाजा केला त्या बाईचा, लय मुलाजा केला. एवढा मुलाजा केला म्हणूनच ते पदावर राहू आपण. पहिली तिनं मा पोराची सोयरी तोडली तरी काही म्हटलं नाही. आताही तोडू राहिली होती. अति केली तिनं, अति केली. तिची एक बार बजामपट्टी झाली ना चांगली. मग ते धाऱ्यावरीन बरोबर, मग धाऱ्यावरीन ते. शांते तू जाशील, तुलेच फसून देईन ते बाई. हातानं डोकं गिको फोडून घेईन. बरोबर म्हणत आहे ना, बरोबर म्हणत आहे. हातानं डोकं गिको फोडून घेईन, पोलीस स्टेशनमध्ये बी जाईन, रिपोर्ट देऊन देईन तुमच्या नावाचा. मग काय करसान? देऊ द्या तिला रिपोर्ट, देऊच द्या तिला आता रिपोर्ट तुम्ही. आर का पार. तिला हाताने फोडू देईन मी डोकं. मी बेलण्याने तिचं डोकं फोडी. राहू दे ना शांते. ते बाई तुम्हाला अटपल्या जाते का तुमच्या दोघीच्यानं? हजार आले भारी ते एक बाई आहे बुवा. तुमच्या दोघीला अटपल्या जाते का? जाऊ द्या ना, राहू द्या ना दोघी जणी. मार खाऊन येसान बा घरी बद. एकटी आहो का मी? माया दोस्तीना कधी कामात येतील तर माया जातो ना. माझ्या दोस्तीना इले घेऊन तिथं मी. तुम्ही नका असं तसं समजलं का? मला एकटं समजलं का? माझ्या दोस्तीना कधी कामात येतील तर माया जातो ना. सऱ्या दोस्तीना घेऊन तिच्या घरी मी. शांते ऐकतच नाही बा तू, ऐकतच नाही. मी तर म्हणतो तुम्ही चाला. तिचा नवरा गिवरा म्हणत नाही आला तर तुम्ही चाला म्हटलं. नाही तिचा नवरा नाही येत म्हणतात. तिचा नवऱ्याला डरपोक आहे, तो नाही येत. तो टकल्या वानाचा माहित आहे. तो डरपोक आहे म्हणून लय तो काही म्हणतात. कसं तुम्ही बाया आहे. आम्ही गेलो म्हणतात मी तर आमच्या नावाचा रिपोर्ट देईन. कसं बाईचं लय चालते ना. काही म्हणू शकते ते आम्हाला, काही आरोप घेऊ शकते आमच्यावर, म्हणून आम्ही नाही येत. दादा तू जाऊ नको. नाही रे बुवा, ह्या बाया झाल्या मॅड. यायच्या नादी काही लागेल पुरत नाही आपल्याला. हो तुम्ही मा नांदी लागू नका. बिलकुल नांदी लागायचं नाही माया. बापा शांते, मला काही बेलणं दाखवू राहील तू? नाही बापा, नाही मी काही नाही म्हणत. जाय तुला जे करायचं ते कर बापा. आज शांतीला रागत दिसू राहिली. नाही तर बेल नाही बापा, माहीच पिटाई व्हायच्या पहिले. जाय शांती जाय. भाऊ शांताबाईनी आज शांत झालेली आहे. नादी नको लागू. जाय भाऊ शांते, तुला जे करायचं ते कर. जाय. बाबा शिल्लक काही तुम्ही आता म्हणतात बोलू नका. मला जे करायचं आहे ते करू द्या आता तुम्ही मला. बरोबर बाप्पा शांते, जे तुला वाटते ते कर. चालू रंजना, चल आज सवितीची पिटाईच आहे बेलण्या. चाल तू. चला बाई चला. घे ना तू बेलणं गिल ना बाई. तुमच्या तिथे असेल एखादं बेलणं शिल्लकचं तर द्या. बेलणं हो शांते, आणतो बेलणं. बाई आमच्या इथं बेलण्याची काही कमी नाही आहे. आता आणून देतो तुला एक बेलणं. आणून द्या बेलणं लवकर. आणून द्या रंजनाले. हो आणतो. आज शांत वहिनीला रागत दिसवायला. आज सवितीची काही खर नाही बुवा. रंजना सांभाळून राहसान. वहिनी सांभाळून राहसान तुम्ही. नाही तर पिटाई करीन बरं ते सविता तुमची. भाऊजी तुम्ही बिनफिकर राहा. आम्ही दोघीच नाही जात. मी माई पुरी पलटणच घेऊन जातो ना. माझ्या दोस्तीने बी घेऊन जातो मी. तुम्ही टेन्शन नका घेऊ आमचं. तुमचं पाहतो मी. ती ना डबल नांदीच नाही लागा आमच्या. बरं बा वहिनी, जसं वाटतं तुम्हाला तसं करा बाप्पा. काय बोलावं आता. नाही बाई हो शांताबाई, कुठं चालली हो बेलणं घेऊन? बापा रे शांताबाई तुला रागात दिसवायली मला. आज पिटाई करायची आहे. एका बाईची आज पिटाई करायची आहे. माय बाई हो, कोणत्या बाईची पिटाई आहे आज? बरी आली तू. बरी आली. तूही चाल बेलणं घेऊन माझ्यासोबत. एका बाईची आज पिटाई करायची आहे. माय बाई कोण्या बाईची पिटाई करायची आहे? सवितीची पिटाई करायची आहे. कोण सविताबाई? हो सविताबाई. लय नाकात दम केला तिनं. आमच्या इथं नाकात दम केला आणि गावातल्या लोकांच्या नाकात दम केला. आज तिची अक्कलच ठिकाणावर आणायची आहे. चल तू बी आणतो त्यासाठी एक बेलणं. चल तू. अरे सविता तर माझी दोस्ती नाही. माझ्या दोस्तींची पिटाई करतात काय आता? माय बाई येईल म्हणेन की माझी दोस्ती नाही ते आता माझी पिटाई करायची वेळ. लय रागात नाही दिसू राहिला. सवितीला हुशार करून द्या लागेल मला आता. शांताबाई मी घरून बेलणं घेऊन येतो. घरी जातो, घरून मस्त बेलणं घेऊन येतो आणि मग येतो मग तुमच्यासोबत सवितीची पिटाई करायला. ठीक आहे ना? माघारी बेलण्याची कमी नाही आहे. घरूनच घेऊन जा. नाही घरचं मस्त मजबूत बेलणं आहे. चांगलं जाडं चांगलं जोऱ्यानं लागेल तिला. घरचंच बेलणं घेऊन येतो मी. मजबूत आहे मस्त. असं मजबूत बेलणं आहे ना घरी चांगलं. जा घेऊन ये. बरोबर शांताबाई. भेटतो मग मी तुम्हाला. येतो मी घरून बेलणं घेऊन. नाही सवितीनं काय केलं काय माहीत बाप्पा आता. चांगली पिटाई आहे सवितीची. जाऊन सांगा लागेल बाई तिला हुशार करून द्या लागेल. शांते हे घे बा बेलणं. आणलं का तुम्ही ना बेलणं? घेऊ रंजना बेलणं. चाल. हो बाई द्या भाऊजी. चांगलं मजबूत आहे ना? हो बाप्पा.
चला बाई लवकर, ते वावरात जायच्या पहिले चला. आपल्या दोस्तींना बी घ्यायच्या आपल्याला सोबत. हो चाल. शांतीचा जन्म दिसलो का तो? नाही सविता, तुला माहित आहे का काय झालं तर? हो शांताबाईचं तुला काही झालं का? नाही बाई, शांताबाईला माहीत झालं का काय माहीत. मी अक्षयची सोरी तोडायचा प्रयत्न केला म्हणून ते बाई मी म्हणून. नाही काही नाही केलं. काऊन काय झालं? अहो माय, शांताबाईच्या दोस्तीने तुला मारायला येणार आहे बाई. बेलणे गिलणे आहेत म्हटलं त्या बाईचो. पाशीन माय सांभाळून राहशील. त्या मलाही म्हणत होत्या चाल म्हणे सवितीची पिटाई करायची आहे म्हणे, चाल म्हणे बेलणं गिलणं घेऊन. बाई मी कशी आली बाई तुला सांगायले मोठ्या मुश्किलवर. म्हटलं मी घरून येतो म्हटलं. तर सांभाळून राहशील बाई तू सविता. आता माय बाई वा, सवितीची पिटाई करतात का ते? बेलणे गिलणे घेऊन येऊ राहिला का? येऊ दे ना, येऊ दे. किती जणांना येऊ दे बेलणे गिलणे घेऊन. मी का कमी आहो का? त्या बेलने घेऊन येऊ राहिल्या ना, मग मी मोगरी घेऊन राहतो ना इकून. येऊ दे ना, किती येऊ राहिल्या तर. सरायला एकटी पुरतो म्हटलं मी, एकटी उरून पुरतो. सविता म्हणते पण सविता. ए सविता, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नाही बरं बाई ना. त्या लय जणी आहेत, तू चटणी करतील म्हटलं. मी का भाजीपाला आहो का? ते नका मला का भाजीपाला समजला का? सविता म्हणते मला सविता. मोगरीने एकी तर पाडतो मी खाली. मी का कमी का आहो का मग? तुला माहित नाही ना, शांताबाई लय खज्जाल आहे ना बाई ना, लय खज्जाल आहे. असू दे ना, किती खज्जाल. मी कमी खज्जाल आहो का मग? त्या बेलने घेऊन राहते मी, इकून मोगरी घेऊन राहतो ना. आणि थोडीशी सेफ्टीसाठी हातात मी ईट बी घेतो एखादी. एका हातात मोगरी एका हातात ईट. मग पाय ना काय बाई ना तू आता मी तुला सांगायला आली बाई. तू माझी दोस्ती नाही पक्की म्हणून तुला सांगायला आली. आता किती झालं तर गावातल्या बाया आहेत बाई त्या. त्याच्या मागं राहा लागते मला. मी बी येईन तुला मारायला, पण असे आहे ना मागं राहीन. मारीन गिरीन नाही तुले, त्याच्या मागं राहीन मी. पायशीन बाई तू आता तू सांभाळून घे तिला. तू एवढं काय माझी टेन्शन नको घेऊ. तू मला एवढं सांगितलं, एवढंच लय आहे ना तुझी दोस्ती. सविताबाई जिंदाबाद. अशा येऊ दे ना किती बी शांताबाई, सरायला उरून पुरतो मी. एकटी शांताबाई नाही ना, गावातल्या पुऱ्या बाया येऊ राहिल्या ना. येऊ दे ना, किती येऊ दे. घेत नाही मी, घेतो का मी? भेणं तर शिकलं नाही, मा बापांनी शिकवलं मला भेणं. अशी तशी हो कमी घंटा लागते म्हटलं. सविता म्हणाले पाय बाई आता तू, मी तर येणार बाई त्या बायाच्या मागं. पण तुला मी सांगून देतो, पहिलेच तुला सांगू राहिली मी. तू तयार राह ना. नाही तर मी काय म्हणतो, या पलंगाखाली लपून जाय तू. जागा बी आहे त्या पलंगाखाली, लपून जाय पलंगाखाली. नाही तर तुला बेदम मारते ना माय त्या बाया, बेदम मारते. आता नाही बाई वा, मी काय लपू बी पलंगाच्या खाली गेली. आपण ते लपणं शिकलेलं नाही आहे. त्या सामना करतो मी त्याचा मोगरी घेऊन. काय बाई तू या, तुला सांगायचं माझं काम होतं म्हणून तुला सांगितलं मी ना. चांगलं केली ना तू शिला, चांगलं केली ना. पहिलेच मला सांगून दिलं, चांगलं केलं. आता कसं थोडी हुशार झाली मी. बरं जातो मग मी. तुझ्या घरातून कोणा निघताना पाहिलं मला. तू इथे पिटाई करतीनच बेलण्याना सोबत माय बी करतील. चल जातो बाई मी. कोणा पाहिलं नाही मला घरी येताना. पटकन चालली जातो माघारी. डबल मला माघारी जाऊन बेलणं बी घेऊन यायचं आहे. पाहिशील माय त्या बाया सोडती ना, तूच पकडशील मला, तूच पिटशील. नाही तर नाही सविता, तुला काय एवढा भरोसा नाही का मावर? एवढं जर असतं तुझ्यासाठी माझा जीव नसता दुखला तर तुला काय मी सांगायला आली असती. जीव दुखते बाई त्यासाठी माया. हो शिला, अशीच मजाक केली मी ना. बरं येतो मग मी. नाही बाई इले मोठा काही झाला बाप्पा. ही नाजूक त्या बाईची पिटाई नाही पाहिली. एक बार त्या बाईनं माझी पिटाई केली होती माय, तर 8 दिवस पलंगावून उठली नाही हो माय मी. हेज लावून झोपेलच होती निरा. इले आता मजा का वाटू राहिला. हिची एक बार पिटाई होईन ना, मग इले माहीत पडेल. लय कडाकड बेलने मारतात हो माय त्या बाया, लय कडाकड बेलने मारतात. माही झालेली आहे बाप्पा पहिली पिटाई. हो दे माय बाई, इले समजून सांगायचं काम होतं माय. आता इजीचं नशिबीच्या सोबत. सवितीच्या घरून कोण मन निघताना पाहिलं ना तर सोबत माई पिटाई करतील बाप्पा. आणि पिटाईला खतरनाक करतात बाप्पा त्या बाया. आळाधूळ मारतात निरा. माई पिटाई करायला येऊ राहील ते शांताबाई. सविता तिला सोपी वाटली. सविताची पिटाई करणं एवढं सोपी नाही आहे म्हणा. आता घेतो ना हातात मी मोगरी आणि एका हातात मी ईट. मग दाखवतो. एका दिलं पाडतोच ना खाली. कुठं आहे काय माहीत नाही मोगरी. सुशिला, ओ सुशिला, येऊ बाहेर. ओ सुशिला. नाही एवढ्यानं कोण आवाज देऊ राहिला बाप्पा? कोण आहे येऊ राहिली? या हो शांताबाई, ये लवकर बाहेर. नाही शांताबाई कोण एवढी राहतात आहे? येऊ सुशिला लवकर. हो शांताबाई आली थांब, 5 मिनिटात आली. नाही दोघी देराना जेठाना सोबत राहता बी आहे का? कुठं चालल्या माय बाई तुम्ही? बेलणं गिलणं घेऊन बेलणं मोर्चा गिरचा काढला काय? हो बेलन मोर्चा समजून घेतो. काऊन काय झालं? कोणाची पिटाई करून राहिल्या? चालतं का तू माझ्यासोबत? करायची आहे एकीची, एका बाईची पिटाई करायची आहे चांगली. चालतं का? आई माय बाई हो चालतो, पण कोणाची पिटाई करायची आहे? काय झालं सांगशील मला? अहो बाई सवितीची पिटाई करायची आहे. माय ते अगाऊ सविती वाटलंच मला. तिची एक ना एक दिवस पिटाई होईन म्हणून बेलण्यानं वाटलंच होतं मला. मोठी अगाऊ आहे हो बाई ते. माहीत आहे ना अगाऊ आहे म्हणूनच तर तिची पिटाई उरायली. कायच्या ती तोंड घालत राहते. बरोबर आहे. चला मी बी येतो. पण केलं काय तिनं?
तुला माहीत आहे ना मा पोराची पहिली सोरीक बाई तिनंच हुकवली होती. तिनंच मोडली होती मा पोराची पहिली सोरीक. साक्षगंध झाल्यावर तिनं हुकवलं होतं. आता हे दुसरी सोरीक होती, तुला म्हटलं होतं पक्क्यासारखं होतं, तेही हुकू राहिली होती. ते तरी बरं शांताबाईने तिथं जाऊन त्या लोकांना समजून सांगितलं आणि ते आपली आनंदीन तिचा नवरा गेला होता माय, तो कशी बशी ते सोरीक झाली माय बी आता मा पोराची. तिची जर आता पिटाई नाही केली तर हमेशा अशीच करीन. आज मा पोराचा आहे, उद्या त्या पोराची सोरीक होईल, तर या पोरीची सोरीक होईल, अशीच ते बोटं घालत जाईन, अशीच सोरीक हुकत जाईल. म्हणून तिला धडा शिकवायचा आहे. हो 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 बरोबर बोल राहिल्या तुम्ही. उद्या चालून मा पोराचं लग्न करायचं आहे मला. माही पोरासोबत तसंच करीन मग ते. नाही चला चला, मी राहिली बेलनं घेऊन. चल लवकर तू बी. सारिकान कमला आपली वाट पाहू राहिले. ते गेल्या होत्या त्याच्या घरी बेलने घ्याले, त्या बी तिथे उभ्या. चला लवकर. 5 मिनिट थांब शांताबाई, आलीस मी घरातून बेलनं घेऊन. बाई कविता लयच मस्ती आली होती ना. तिला दाखवाच लागते दणका. शिले उपट बाई आहे ते, उपट भांडण करत राहते कोणासोबत. त्या दिवशी माझ्यासोबत बी बिशीसाठी भांडणं करून राहिली होती ते ना. तशी गावात निलय दादागिरी करते ते. तिला तिची असलियत दाखवा लागेल. ज्या गावून आली ते त्या गावाला तिला वापस पाठवावं लागेल. हो हो, बाहेरून आली आणि आपल्याला शिकू राहिली ते. मग नाही तर काय नाही, बाहेरून आली आपल्याच गावात आणि आपल्याला शिकू राहिली. आलीच मी बेलनं घेऊन. चला बरं पटपट, ते वावरात जायच्या पहिले चला तिची चांगली बेलण्यानं कुटाई करू आपण. हो चाल बरं, नाही तर वावरात निपावून जाईन ते. तिला जर माहीत पडलं ना आपण तिला चाललो पिटाले तर पाहूनच जाईन ते. चला लवकर. आज तर तिची अक्कल ठिकाणावर आणूनच राहतो मी. तिचं बेलण्यानं मी हात पाय मोडले ना तर नावाचीच मी रंजना नाही. का हो कमला, शांताबाई, रंजना, हे राधा ह्या कुठं चालल्या माय? सुशीला बी आहे वाटतं सोबत. कुठं चालल्या माया? आणि एवढ्या रागात नाही बेलने गिलने घेऊन चालल्या माय बाई. कोणाच्या घरी चालल्या बाप्पा? काय माहीत माय कुठं चालल्या. थांब विचारू दे. ओ शांताबाई, काय झालं हो माय? काऊन एवढी रागात नाही? कुठं चालली माय बेलने गिलने घेऊन? कोणाची पिटाई करू राहिली बाप्पा? शांताराम भाऊची करू राहिली का? कमला, आज मजाक करायच्या मूडमध्ये नाही आहो मी. मजाक नको करू माईवाली. आज एकीची पिटाई करायची आहे, एका बाईची. लयच ते मस्ती आली, ती पिटाई करायची आहे. लय हवेत उडू राहिली, ती जमिनीवर आणायचं आहे मला. माय बाई कोणाची शामत आली बाप्पा? कोणाची पिटाई करायची आहे? हो सवितीची पिटाई करायची आहे. सवितीची पिटाई करायला चाललो आम्ही. नाही नाही नाही, ते सविती का हो? हो बाई, तिला मस्ती आली माय. आम्हाला वावरात जायला ते रस्ता नाही देऊ राहिली म्हटलं. तिच्या वावरातून आम्ही जातो ना, आमच्या वावरात नाही तर नाही म्हणते. मा वावरातून जायचं नाही म्हणते. आमचाही वावरात जायचा तिने रस्ता रोखलेला आहे, जाणून डागेल्यासारखा. चल मग तू बी माझ्यासोबत, तू बी काम करून घे. चल. आमच्या जोडचं बेलने नाही यावं. बेलने नाही तर काय झालं शांताबाई, माझ्या हातच कापी आहे. चल चला मग, चला तुम्ही चला माझ्यासोबत. हो शांताबाई चल. माय माय माय, या बाया जमाई झाल्या माय बाई. या दोघीला बी घेतलं वाटते बाई हिनं सोबत. काही खरं नाही व कविते, तू आज काही खरं नाही माय. मला या जाच लागेल या बायासोबत. कविता माझी दोस्ती नाही तरी या बायाच्या मागं मागं तर जाच लागेल माय मला. या बाया संग्रहा लागते, नाही तर गावात माय राहीन मुश्किल करते ना. उशीर झाला वाटते मला आले. मागं मागं राहीन बाई मी यायच्या. कवितेला काही मारत नाही, मागं मागं राहीन फक्त. आहे का नाही बरं? आली बी का शांताबाई? चाल चाल आली मी. चला लवकर, शिलाबाई बी आली. चला. हो माय बाई चला चला, आज सवितीला चांगला दणकाच दाखवू आपण. चला. माय पण लय दिवसाची आहे, तिच्यावर हात सफा करायचा आहे मला. आज मी सफा करून घेतो तिच्यावर हात माया. चला चला बाया, गोष्टीच नका करू. चला लवकर, वावरात चालली जाईन नाही तर ते भगवडी. हो चल चल. मासोबत बी लय खारीलपणा करत राहते ते. चल लवकर, मला बदला घ्यायचा मौका भेटला आज. आज मी हात सफा करतो तिच्यावर माया. चल माय बाई, मला आता माई मोगरी भेटली. आता उद्या किती बी एक एक केले तर पाडतो मोगरी ना. पण सविते तू बोलू नको. तुला माहीत आहे ना त्या शिलाची कशी पिटाई केली होती त्याईनं तर. लय मैत्रीण आहेत बाई तिच्या. चांगली कुटाई करते. नाही तर माया एक काम करतो, मा सपोर्टमध्ये मा बहिणीला बी बोलवतो मी. तिला फोन करतो, तिलाही बोलून घेतो. चंदाबाईला बोलवून घेतो. कशी चंदाबाई बोलायला चरचर बी आहे, त्याला उरून पुरते ते. चंदाबाईला बोलवून घेतो मी. तसंच करतो. का सविते काय झालं वा? मला ते सांगत होती बाई शिला, तुला मारायला बाया उरायला म्हणे. शांताबाई गिंताबाई तिच्या दोस्तीने उरायला म्हणते तुला मारायला. काय झालं माय? काय केलं तू ना? बाई बरं झालं हो माय तू आली. आता तुझंच नाव घेतलं होतं मी ना. बरं झालं तू आली बाई मा सपोर्टमध्ये. मला सऱ्याच्या सऱ्या मारायला उरायल्या हो माय, सऱ्या मारायला उरायल्या. काऊन काय झालं? काय केलं तू ना? नाही बाई तुला माहीत आहे ना ते जायते मावं जाई कुकडे म्हणून. ते काय केलं सांग तर खरी मला. एवढं तुम्ही सांगलं ना, काय केलं सांग मला तू. बाई तू अक्षय नाही का, अक्षय त्याची सोयरीक होत होती तर सांगितलं बाई मी ना की बा पोरगा असा आहे तसा आहे. तर त्या काय म्हणतात की तू ना आमची सोयरीकच तोडली म्हणते. तर येऊ राहिल्या बाई भांडणाला त्या. त्या शांतीला काय करायला लागते, तिच्या देराणीचा पोरगा आहे तो. हिला काय मिरची झोमू राहिली एवढी. काय जुनं बाप्पा आता मारायला उरायला त्या म्हणते मला सऱ्याच्या सऱ्या. अशा बऱ्या मारतात. मुंगलाई लागली का काय ना बाई? तूच पाय. मी सांगतो तिला, थांबतो. येऊ तर रे, येऊ दे. किती येतात पाहू दे मला. सरे चालतात मग मला. सरे चालतात. सरायला उरून पुरतो मी. मी का कमी आहो का? चंदाबाई म्हणतात मला चंदाबाई. अशी तशी नाही आहो मी. मला का तुला असं तसं समजलं का? चालत्या बाईचे पाय ओळखतो म्हटलं मी. चालत्या बाईचे ना बाई. आता तुझं बाई पाय बाई आता काय होते काय नाही तर. बरं एकच मोगरी आहे का ताजोड ना? आहे ना बाई मोगरी आहे ना. मोगरी ठेवतोच असतो मी माझोड. आहे ना माझं अजून मोगरी आहे. बरं एक मोगरी तू घे, एक मोगरी मी घेतो. आणि येऊ दे मग किती बाया येतात तर पाहू मग सराईले.
निघ व सविते, सविते निघ व बाहेर. काय लपून बसली? आज सुचटीच करतो मी. निघ लवकर बाहेर. आता काय लपून बसली घरात? निघ ना बाहेर. हा, आली ना तुझी बाप शांताबाई आली नाही तर शांताबाई ये लवकर बाहेर. काय अंदर लपून बसली हा चोरासारखी? शांताबाई निघीन नाही ते बाहेर. हा, तिचे केस पकडून बाहेर काढा लागेल तिले. निघ ना वा, निघ ना. आता काय लपून बसली? बाई बाई आली बाई शांताबाई, शांताबाई आली बाई. चंदाबाई पाय ना, शांताबाई आली ना. आता पिट्टे बाई, ते मला पिट्टे आता. काय भिऊ राहिली व तू? हा, तुझी बहीण चंदाबाई आहे ना, चंदाबाई का भेट? हा, येऊ दे ना किती शांताबाई. हा, अशा 100 शांताबाईले मी उरून पुरतो म्हटलं. येऊ दे ना. आली वा आली. तुला का भेटो का आम्ही? आलो आम्ही दोघी बहिणी आलो. मी आली, बहिणीला साथ द्याले. चंदी बी आहे वाटते अंदर. ये व तू बी आहे. तुला दाखवतो दणका. तेच म्हटलं. आणली ना तू ना तुझी बहीण सोबतीले. भेली होती ना तू आम्हाला. कोण भेटे हो तुले? कोण भेटे? हा, मी भेणारी आहो का? आणि माई बहीण का तुला का भेणारी दिसते का? तू कशी घेऊन आली त्यासोबत त्या दोस्तीने? हा, तू भेली होती का मग एवढ्या साऱ्या दोस्तीने घेऊन आली त्यासोबत? अव जाय ना व इथून. बरंच झालं तू आली. हा, तुझ्यावर बी दात होता मायावाला. बरी आली तू बी. अव तुझ्या काय दात होता मावर? मायासल्या दिवसात दात होता त्यावर. येणार दाखवतो तुला दणका. लय मस्ती आली हो तू तर. हो आली. तुझ्या खाऊन आली का? त्या घरचं खाऊन मस्ती आली का? मी मा घरचं खातो म्हटलं. माचन मस्ती आली. तुले काय वा बाई? अशी ऐकणारी नाही आहे बाई. हा, पकडायचे केसन पाडाईले खाली. हा, अशी म्हणून राहिली जशी की चंदाबाई लय सोपी आहे. हा, तिचे केस पकडून तिला खाली पाडणं लय सोपी वाटते तुले. हे शांताबाईला अज्जात आहे ना हे मोकळी. काय व मोकळी म्हणून राहिली का मला? एवढी मस्ती आली का तू? थांब तुला दाखवत दणका. हो माय बाई व ओढले विना माय केस ओढले व. वाचव माय मले. सविते वाचवा. शांते सोड मा बहिणीले सोड. आता माय बाई मोगळीन मारवली का शांताबाईला? आता आली मी. भिडा बाया हो सर हिच्यावर. भिडा या दोघी बहिणीवर. चला. माय बाई व अवघ्याच्या अवघ्या भिडल्या हो माय. मला मारायले. मला मारवायला मा बहिणीला मारवायला. बापा रे साऱ्या भिडल्या हो माय. हो शांताबाई केस सोडव माय. केस सोडणं बाई माय. केस सोडणं माय. लय मस्ती आला ना तुम्ही दोघी बहिणी. हा, लय दादागिरी दाखवता ना गावामध्ये. माय बाई व शांताबाई सोडव माय. केस सोडव बाई. सोडवायला दुखू राहिले हो माय. अरे बापरे बुक्की मारवायला, लाता मारवायला, बेलनं मारवायला, साऱ्या मारवायला. कदर करावं माय आमची थोडीशी. तुम्ही दोघी बहिणीला कदर करता लोकांची. शांताबाई ऐकू नको यायचं. ऐकू नको. चांगली पीठ येईल. नाही लय आहे ना. नाकात दम आणून सोडलाय बहिणीनं दोघीनं. हा, लय नाकात दम आणला आहे ना. यायला तर दाखव तुम्ही आज. पहिलेच म्हटलं तुमच्या दोघा बहिणीले की माया वाटी नका जाऊ तुम्ही. माया नाव शांताबाई आहे. पण मी मायावालीवर आली ना तर मग मी शांत नाही राहत. म्हटलं होतं यायले मी ना. ऐकत नाहीत ना माया. यायले काय वाटते की ह्या सज्जात आहे? हा, आपण शरीफपणा दाखवतो याचा अर्थ हा नाही आहे की ह्या फायदा उचलतील म्हणून. हा सरपंच भाऊ पा किती मारू राहिल्या त्या दोघींले पाया बाया. शांताबाईनी राहू द्या. मारू नका आता. राहू द्या. बस झाली. खूप पिटाई केली. आता राहू द्या. आता नका करू पिटाई. नाही बाई बरंच झालं बाप्पा. मी यायच्या मनात नव्हती. नाही तर माई अशीच पिटाई झाली असती बाप्पा. माहीत आहे मला. माई झालेली आहे पहिले पिटाई. बेजानं मारता त्या बाया माहीत आहे. म्हणून मी पंगा नाही घेता हिच्यासोबत. मी तिला पहिलेच सांगितलं होतं मी ना पंगा नको घेऊ या बाया संग. ह्या बेजानं पिटतात म्हणून. हे सोरिका तोडाचा शौक आहे ना. हा, माय मला नाही हो माय बहिणीने तोडली हो. माय मी तोडली. सोडून दे हो शांताबाई. सोडून दे. दोघी सारख्या शांताबाई या. दोघी सारख्या सोडू नको. शांताबाईनी राहू द्या. आता मारू नका बाप्पा. मारू नका. आपण याचा बजेट बसू, पंचायत बसू, काही ना काही करू. पण आता तुम्ही मारू नका. आता सोडा. आता सरपंच भाऊ आले म्हणून तू सोडू राहिली. नाही तर तुला सोडलं नसतं मी ना. सरपंच भाऊ माय केस सोडायला सांगावं बापा. पुऱ्या केसाच्या आट्या पकडल्या हिनं. तर आता सोडू राहिली आहे. याच्या बादमध्ये जर दोघी बहिणी मला चुकल्या करताना कोणाला सतवताना दिसल्या की मग सोडीन नाही. आता सांगू राहिली. बरं शांताबाई एवढ्यानं माफ करून दे बापा. आता नाही करीन गलती. आता नाही करू आम्ही.